नमस्कार. छाया रेसिपीजमध्ये आज आपण उरलेल्या चपात्यांपासून खूप मस्त टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी स्टफिंग तयार करूया. तर इथे मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल इथे गरम झालं. यामध्ये मी 2 लाल मिरच्या घातल्यात. आता ह्या मिरच्या आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायच्यात. आपल्याला या मिरच्यांचा चुरा करायचा आहे, त्यामुळे आधी याला असं छान कुरकुरीत करून घ्यायचं आहे. काढून घेऊया या मिरच्या. आता याच कढईमध्ये कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया. तर इथे पहा, कांद्याचा रंग बदलला आहे. आता यामध्ये बटाटे घालायचे आहेत. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. यानंतर पाव चमचा चाट मसाला घातला आहे. 1 चमचा इथे मी मिक्स हर्ब्स घातलेत आणि सगळं छान असं मिक्स करून घेऊया. खूप सोपी आणि चटपटीत अशी रेसिपी आहे. वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. परतून घेऊया ही भाजी. आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. तर हे आपलं स्टफिंग तयार आहे. यामध्ये आपण मिरच्या कुस्करून घालणार आहोत. तर हे आपण काढून घेऊया. इथे पहा, या मिरच्या आपण ज्या कुरकुरीत करून घेतल्या होत्या त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि ह्या मिरच्या अशा हाताने कुस्करून घ्यायच्या आहेत. आपण छान या कुरकुरीत करून घेतल्यात, त्यामुळे पटकन ह्या अशा चुरवल्या जातात. आता या कुस्करलेल्या मिरच्या आपल्याला या स्टफिंगमध्ये घालायच्या आहेत. तर आज आपण मेक्सिकन टाकोचं जे स्टफिंग असतं ते हे बनवून घेतलं आहे. पण आपण टाकोचं जे वरचं कवर असतं ते मैद्यापासून न बनवता उरलेल्या पोळ्यांपासून बनवणार आहोत. तर हे स्टफिंग तयार आहे. इथे आता मी एक पोळी घेतली आहे. यावरती टोमॅटो केचप लावायचा आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तर शेजवान चटणीसुद्धा इथे लावू शकता. आता तयार केलेलं स्टफिंग अर्ध्या भागावरती पसरवून घ्यायचं आहे. यावरती चीज किसून घालायचं आहे. बटाटा जर शिजवून ठेवला आधी तर अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होईल. इतकी सोपी आहे. आता ही पोळी फोल्ड करायची आहे. आता हे टाकोच किंवा हा आपला चपातीचा नाश्ता आपण कुरकुरीत करून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. तव्यावरती थोडंसं तेल, बटर किंवा तूप घालायचं आहे. यावरती ही पोळी ठेवायची आहे आणि आता दोन्ही बाजूने आपण ही छान क्रिस्पी होईपर्यंत आणि दिसायला अगदी छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. दुपारच्या जर पोळ्या शिल्लक असतील तर संध्याकाळी तुम्ही मुलांसाठी असा नाश्ता बनवू शकता. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा मस्त अशी रेसिपी आहे.
तर हे पहा छान असं कुरकुरीत झालं आहे. काढून घेऊया. यातलं जे चीज होतं ते सुद्धा मेल्ट झालं आहे. तयार आहे. तर इथे मी काढून घेतलं प्लेटमध्ये. आता आपण हे कट करूया. तर इथे मी 2 पीस याचे करून घेते. पाहूनच तुम्हाला कळत असेल की हे किती क्रिस्पी झालं आहे वरून. आणखी एका पोळीपासून मी हा नाश्ता तयार करून घेतला आहे. टोमॅटो केचप बरोबर, शेजवान चटणी बरोबर खूप छान लागतं, किंवा असंच सुद्धा हे तुम्ही खाऊ शकता. तर आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.